नमस्कार. मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहुरी शिल्प निदेशक पालवे CM. मित्रहो, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण बरेचसे जे पॉवर जनरेटिंग स्टेशन, त्याचबरोबर ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट ब्रेकर्स, वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूजेस आणि स्विच गिअर्स याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. परंतु आजच्या टॉपिकमध्ये थोडंसं आपल्याला वेगळ्या भागाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्डमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक फील्ड असेल, जे वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट्स असतात, त्या सर्किटमध्ये आपल्याला जे रिले वापरावे लागतात, त्या रिलेबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर हे जे रिले जे असतात, जास्तीत जास्त आपण अगदी व्यवहारातील स्टॅबलायझर जरी म्हटलं तर त्या स्टॅबलायझरमध्ये रिले वापरलेला असतो. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये रिले वापरलेले असतात. आणि हे रिले जे असतात, हे कशासाठी वापरलेले असतात त्याची थोडक्यात आज आपल्याला माहिती पाहिजे आहे. म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ रिले. तर पॉवर सिस्टीमचे संरक्षण महत्त्वाचे असून त्यासाठी विद्युत निर्मिती व ट्रान्समिशन लाईनचे संरक्षणसुद्धा महत्त्वाचे असते. पॉवर सिस्टीमचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी सिस्टीममध्ये कुठेही फॉल्ट जर झाला तर लगेचच त्या ठिकाणी जे सबस्टेशन असतं, त्या सबस्टेशनच्या ऑपरेटरला समजलं पाहिजे का या पॉवर सिस्टीममध्ये जो फॉल्ट झाला आहे तो ओव्हर व्होल्टेजमुळं झाला आहे की ओव्हर करंटमुळे झाला आहे की शॉर्ट सर्किटमुळे झाला आहे का अर्थ फॉल्टमुळे झाला आहे, हे समजण्यासाठी सबस्टेशनमध्ये जी कंट्रोल रूम असते, त्या कंट्रोल रूममध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे रिले जे असतात ते वापरलेले असतात. तर यांना काय म्हटलं जातं? प्रोटेक्टिव्ह रिले असं म्हटलं जातं. तर पॉवर सिस्टीमचा जेव्हा एखाद्या भागामध्ये दोष निर्माण होतो तेव्हा तो भाग सप्लायपासून अलग झाला पाहिजे. दोष नेमका कोणत्या कारणाने निर्माण झाला आहे ते डिटेक्ट झाले पाहिजे. पॉवर सिस्टीममध्ये काही दोष निर्माण झाल्यास ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे दोषाचे कारण नेमके समजले पाहिजे. जेवढा दोष लवकरात लवकर समजेल तेवढा त्या लाईनमध्ये झालेला दोष लवकरात लवकर काय करता येतो? निवारण करता येतो. दोषाचे कारण समजण्यासाठी व दोषयुक्त सर्किट सप्लायपासून अलग करण्यासाठी सर्किट ब्रेकरबरोबर फ्यूज रिले वापरतात. परंतु फ्यूजची व्होल्टेज क्षमता जी असते ती फक्त किती? 33 kV पर्यंत असते. त्यामुळे जास्त व्होल्टेजसाठी आपल्याला फ्यूजचा वापर करता येत नाही. तेव्हा सर्किट ब्रेकर समवेत किंवा सर्किट ब्रेकरच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रिले वापरले जातात. त्यामुळे ओव्हर करंट, ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज, ओव्हर फ्रिक्वेन्सी, अंडर फ्रिक्वेन्सी तसेच अर्थ फॉल्ट झाल्यास रिलेमुळे सर्किट ब्रेकर ॲटोमॅटिक ट्रिप होतो. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल का या पॉवर सिस्टीममध्ये रिले कशासाठी वापरलेला असतो? ओव्हर करंटसाठी, ओव्हर व्होल्टेजसाठी किंवा अंडर व्होल्टेज असेल, अंडर फ्रिक्वेन्सी असेल, ओव्हर फ्रिक्वेन्सी झाली
ते आपल्याला तात्काळ समजण्यासाठी जे सबस्टेशनमध्ये सर्किट ब्रेकर वापरलेले असतात त्यांच्याबरोबर काय वापरलेले असतात, हे रिले वापरलेले असतात. आणि हे रिले काय करतात, सर्किट ब्रेकरला ट्रिप करण्याची आज्ञा देतात. म्हणजे त्या सर्किट ब्रेकरची जी ट्रिपिंग कॉईल असेल, इन्व्हिसिव्ह कॉईल असेल, त्याच्या सिरीजमध्ये हे रिले काय केलेले असतात, रिलेचे कॉन्टॅक्ट जोडलेले असतात. आणि त्याचबरोबर त्या सबस्टेशनमध्ये आपल्याला लगेचच इंडिकेशन जे असतं रिलेचं, त्या इंडिकेशनवरून नेमका त्या लाईनमध्ये कुठला फॉल्ट झालेला आहे ते काय होतं लगेचच समजतं. या रिलेची व्याख्या जर आपण पाहिली तर या रिलेमध्ये अ प्रोटेक्टिव्ह रिले इज अ डिव्हाइस दॅट डिटेक्ट्स द फॉल्ट अँड initiate the operation of the circuit breaker to isolate defective elements from the rest of the system. तर रिले हे काय आहे, सुरक्षिततेचं साधन आहे. आणि जेव्हा त्या लाईनमध्ये काही फॉल्ट निर्माण होईल तेव्हा तो जो रिले असतो तो रिले त्या सर्किट ब्रेकर ट्रिप करण्याचं काम हा रिले करत असतो. मग त्या लाईनमध्ये शॉर्ट सर्किट असेल किंवा अर्थ फॉल्ट झालेला असेल, त्या लाईनचं व्होल्टेज प्रमाणापेक्षा जास्त झालेलं असेल, तर अशा वेळेस ह्या रिलेचे कॉन्टॅक्ट जे असतात ते कार्यान्वित होतात आणि सर्किट ब्रेकर काय होत असतो, ट्रिप होत असतो. तर आपल्याला या टॉपिकमध्ये जे रिले जे आहेत, साधारणपणे कुठल्या कुठल्या प्रकारचे रिले वापरलेले असतात त्याची माहिती आपल्याला काय करायची, पाहायची आहे. तर यामध्ये आपल्याला टॉपिक्स यामध्ये काय पाहायचं आहे. नेसेसिटी ऑफ रिले, आवश्यकता तर आपल्याला सांगितलीच आहे. व्हॉट इज रिले, रिले म्हणजे काय. इंट्रोडक्शन ऑफ रिले, हाऊ डू रिले डिटेक्ट्स फॉल्ट, म्हणजे रिले फॉल्टचं फाइंडिंग कशा पद्धतीने करतो. हाऊ टू वर्क रिले, रिलेचं कार्य कशा पद्धतीने चालतं. ऑपरेशन ऑफ रिले अँड टाईप्स ऑफ रिले, एवढे टॉपिक्स आपल्याला या लेसनमध्ये पाहायचे आहेत. तर पहिला जो यामधील घटक आहे नेसेसिटी ऑफ रिले, या रिलेची आवश्यकता का असते, कुठल्याही ठिकाणी कशासाठी हा रिले वापरलेला असतो. तर नेसेसिटी ऑफ रिले याच्यामध्ये रिलेज आर द प्रायमरी प्रोटेक्शन ॲज वेल ॲज स्विचिंग डिव्हाइसेस इन मोस्ट ऑफ द कंट्रोल प्रोसेस ऑर इक्विपमेंट. म्हणजे रिले जे असतात हे रिले प्रोटेक्शन म्हणजे कशासाठी वापरलेले असतात, संरक्षणासाठी वापरलेले असतात. त्याचबरोबर स्विचिंग डिव्हाइसेस म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे, स्विचिंग करण्याचं डिव्हाइस, म्हणजे एखादं सर्किट ऑन किंवा ऑफ करण्याचं काम या रिलेमुळे आपल्याला करता येतं. अँड कंट्रोल प्रोसेस, एखाद्या प्रोसेसमध्ये कंट्रोलिंगचं काम सुद्धा या रिलेमुळे आपल्याला करता येतं. ऑल द रिलेज रिस्पॉन्ड टू वन or more electrical quantities like voltage or current such that they open or close the contacts or circuit. म्हणजे या रिलेच्या माध्यमातून आपल्याला इलेक्ट्रिकल ज्या क्वांटिटी असतात, मग इलेक्ट्रिकल क्वांटिटी कुठल्या आहेत, आपलं करंट असेल, व्होल्टेज असेल, फ्रिक्वेन्सी असेल, याच्यावरती काय करता येतं, कंट्रोलिंग ठेवता येतं. म्हणजेच ह्या ज्या इलेक्ट्रिकल क्वांटिटी ज्या आहेत त्याच्यावरती कंट्रोलिंग ठेवण्यासाठी सुद्धा कशाचा वापर केलेला असतो, रिलेचा वापर केलेला असतो. अ रिले इज अ स्विचिंग डिव्हाइस ॲज इट वर्क्स टू आयसोलेट ऑर चेंज द स्टेट ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट फ्रॉम वन स्टेट टू अनादर. एखाद्या सर्किटमधील आपल्याला सप्लाय बंद करायचा असेल ठराविक वेळेनंतर किंवा ठराविक वेळेनंतर सुरू करायचा असेल, अशा वेळेस
त्या ठिकाणी काय केलेले असतात, रिले वापरलेले असतात. टाईम रिले असतो, त्याला आपण टायमर असं म्हटलं जातं. असे वेगवेगळ्या ज्या क्वांटिटी असतात इलेक्ट्रिकलमध्ये, त्या सर्व इलेक्ट्रिकल क्वांटिटीवरती कंट्रोलिंगसाठी या रिलेचा काय केलेला असतो, वापर केलेला असतो. आणि हे स्विचिंग डिव्हाइसेस म्हणजे सर्किट ब्रेकरला मदत करण्यासाठी, स्विचिंगसाठी सुद्धा या रिलेचा काय केलेला असतो, वापर केलेला असतो. तर त्यानंतर आपल्याला व्हॉट इज रिले, रिले म्हणजे काय? रिले इज अ सेन्सिंग डिव्हाइस विच सेन्सेस abnormal voltage and current conditions in power system and sends signal to circuit breaker to remove faulty part from rest of the power system. आपण सबस्टेशनमध्ये पाहिलं, सबस्टेशनमधून प्रत्येक जे फीडर काढलेले असतात त्या प्रत्येक फीडरसाठी काय वापरलेलं असतं, स्वतंत्र असं सर्किट ब्रेकर वापरलेलं असतं. आणि मग त्या एखाद्या फीडरमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, करंटचा काही प्रॉब्लेम असेल, व्होल्टेजचा काही असेल, फ्रिक्वेन्सीचा असेल, अर्थ फॉल्टचा असेल, तर तो जो काय फॉल्ट झालेला आहे त्याचा सेन्स प्रथम कोणाला कळतो, रिलेला कळतो. आणि रिलेला सेन्स कळाल्यानंतर लगेचच रिले कार्यान्वित होऊन त्या ठिकाणी जोडलेला सर्किट ब्रेकर ट्रिप करण्याचं काम हा सर्किट ब्रेकर करत असतो. म्हणजेच रिले हे जे आहे, सेन्स ॲबनॉर्मल व्होल्टेज अँड करंट कंडिशन इन पॉवर सिस्टीम अँड सेंड सिग्नल टू सर्किट ब्रेकर, म्हणजे सर्किट ब्रेकरला सिग्नल पाठवण्याचं काम हा रिले करत असतो. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज प्रोव्हाइड बाय द बॅकअप relaying equipment. Backup protection operates only when primary protection has failed. म्हणजे सुरुवातीचं जे प्रोटेक्शन जे असतं ते प्रोटेक्शन जर फेल्ड झालं तर हा रिले सेकंडरी प्रोटेक्शन म्हणून काय करत असतो, कार्य करत असतो. त्यानंतर रिलेचं इंट्रोडक्शन ऑफ रिले. Relay are the primary protection as well as switching device in most of the control process or equipment. म्हणजे सर्व जे कंट्रोल प्रोसेस असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणे जे असतात त्यामध्ये प्रायमरी प्रोटेक्शनसाठी कशाचा वापर केलेला असतो, रिलेचा वापर केलेला असतो. ऑल द रिलेज रिस्पॉन्ड टू वन और मोर इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. म्हणजे सर्व प्रकारचे रिले हे साधारणपणे एक किंवा अनेक इलेक्ट्रिकल क्वांटिटीशी संबंधित असतात, लाईक व्होल्टेज और करंट, सच दॅट दे ओपन और क्लोज द कॉन्टॅक्ट्स और सर्किट्स. अ रिले इज अ स्विचिंग डिव्हाइस ॲज इट वर्क टू आयसोलेट और चेंज द स्टेट ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. म्हणजे एखादं सर्किट चालू असेल तर ते बंद करता येतं, बंद असलेलं सर्किट चालू करण्याचं काम या रिलेमुळे आपल्याला करता येतं. प्रोटेक्टिव्ह रिले कंटिन्युअसली मॉनिटर दीज पॅरामीटर्स. रिले जे असतात हे जे पॅरामीटर आहेत, मग करंटचं पॅरामीटर असेल, व्होल्टेजचा पॅरामीटर असेल, फ्रिक्वेन्सीचा पॅरामीटर असेल, या सर्वावरती लक्ष ठेवण्याचं, मॉनिटराइज करण्याचं काम कोण करत असतं, रिले करत असतो. व्होल्टेज, करंट अँड पॉवर अँड इफ दीज पॅरामीटर्स व्हायोलेट फ्रॉम सेट लिमिट्स दे जनरेट अलार्म और आयसोलेट द पर्टिक्युलर सर्किट्स. आपण बुकॉल्स रिले आपल्याला माहिती आहे. त्या बुकॉल्स रिलेमध्ये काय असतं, आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये काही जर दोष वगैरे झाला तर आपल्याला सिग्नलिंगसुद्धा मिळते आणि त्या ठिकाणी सायरनसुद्धा ऐकायला मिळतो. त्याचप्रमाणे हे रिले जे असतात ते रिले आपल्याला इंडिकेशनसुद्धा करतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सायरन वाजवण्याचं काम सुद्धा या रिलेमुळं होत असतं. द
टाईप ऑफ रिलेज आर युज्ड प्रोटेक्ट इक्विपमेंट लाईक, आता हे रिले कुठे कुठे वापरलेले असतात, मोटर्स, जनरेटर अँड ट्रान्सफॉर्मर इत्यादी ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारच्या रिलेंचा काय केलेला असतो, वापर केलेला असतो. रिक्लोजिंग रिलेज आर युज्ड टू कनेक्ट व्हेरियस कंपोनंट्स अँड डिव्हाइसेस within the system network, such synchronizing process and to restore the various device soon after any electrical fault vanishes. कुठल्याही सिस्टीममध्ये, नेटवर्कमध्ये, सर्किटमध्ये जर काही फॉल्ट निर्माण झाला तर त्याचं आपल्याला कशामुळं फॉल्ट निर्माण झालेला आहे याचं इंडिकेशन करण्याचं काम हे रिले करत असतात. And then connect transformer and feeders to line network. Regulating relays are the switches that contact such voltage boost up in the case of tap changing transformer. ट्रान्सफॉर्मरला जो टॅप चेंजर वापरलेला असतो त्या ठिकाणी सुद्धा रिलेचा वापर केलेला असतो आणि ऑटोमॅटिक ते टॅप चेंजर जे असतं ते मोटराईज असतं, हँड ऑपरेटेड सुद्धा असतं आणि मोटराईज सुद्धा असतं. तर पुढचा आपला जो टॉपिक आहे, हाऊ डू रिलेज डिटेक्ट्स फॉल्ट्स, म्हणजे हे रिले जे असतात ते फॉल्ट कशा पद्धतीने डिटेक्ट्स करतात. व्हेन अ फॉल्ट टेक्स प्लेस द करंट, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी and other electrical variables behave in a particular way. For example, current suddenly increase, म्हणजे करंट जर एकाएकी वाढला. व्होल्टेज सडनली डिक्रीज, व्होल्टेज जर एकाएकी कमी झालं तर रिले काय होतो, त्या ठिकाणी कार्यान्वित होतो. रिलेज कॅन मेजर the current and the voltage and detect that there is an overcurrent or an under voltage or a combination of both. म्हणजे कुठे ओव्हर व्होल्टेज झालं, ओव्हर करंट झालं किंवा अंडर व्होल्टेज झालं, असं सर्व जे कॉम्बिनेशन असतं ते रिले काय करतो, त्या ठिकाणी डिटेक्ट करण्याचं काम करतो. Many other detection principles determine the design of protective relay. मग त्या रिलेचं जे डिझाईन जे केलेलं आहे ते कशावरती अवलंबून असणार आहे, करंट, मग तो करंट ओव्हर करंट असेल, अंडर करंट असेल, व्होल्टेज ओव्हर व्होल्टेज असेल, अंडर व्होल्टेज असेल, फ्रिक्वेन्सी ओव्हर फ्रिक्वेन्सी असेल, अंडर फ्रिक्वेन्सी असेल, अर्थ फॉल्ट असेल, या सर्व ज्या पॅरामीटर्स आहेत या पॅरामीटरवरती त्या रिलेचं डिझाईन जे असतं ते डिझाईन काय असणार आहे, अवलंबून असणार आहे. तर अशा पद्धतीने रिले काय करत असतो, हा जो फॉल्ट असतो तो डिटेक्ट करण्याचं काम करत असतो. त्यानंतर हाऊ टू वर्क अ रिले, रिले कशा पद्धतीने काम करतो. रिलेज आर स्विचेस दॅट ओपन and close circuits electromechanically or electronically. Relays control one electrical circuit by opening and closing contact in another circuit, as relay diagram shows. When a relay contact is normally open, नॉर्मली ओपनला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, NO असं म्हणतो. There is an open contact and the relay is not energized when a relay contact is normally closed, म्हणजे NC. There is a closed contact and the relay is not energized. म्हणजे रिलेमध्ये काय वापरलेलं आहे महत्त्वाचं, NO आणि NC. त्या NOचा NC कधी होईल किंवा NCचा NO कशा पद्धतीने होईल त्यासाठी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अरेंजमेंट केलेल्या आहेत. मग ते इलेक्ट्रोमेकॅनिकली असेल किंवा इलेक्ट्रॉनिकली असेल, कशा पद्धतीने त्या रिलेचं डिझाईन केलेलं आहे त्याच्यावरती हे काय असणार आहे, अवलंबून असणार आहे.
आता या ऑपरेशन ऑफ रिलेचं ऑपरेशन कशा पद्धतीने चालतं या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी एक सिंपल पद्धतीचा रिले दाखवलेला आहे. अ सिंपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले कन्सिस्ट ऑफ अ कॉइल वायर रॅप्ड अराउंड अ सॉफ्ट आयर्न कोर. या ठिकाणी एका सॉफ्ट आयर्न कोरवरती ही जी वाइंडिंग जी असते इनॅमल वायरची ती वाइंडिंग दाखवलेली आहे. अँड आयर्न योक म्हणजे काय बॉडी विच प्रोव्हाइड्स अ लो रिलक्टन्स पाथ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. त्या ठिकाणी चुंबकीय रेषा निर्माण होण्यासाठी कमीत कमी विरोध त्या ठिकाणी काय होईल निर्माण होईल. अ मुवेबल आयर्न आर्मेचर अँड वन ऑर मोर सेट्स ऑफ कॉन्टॅक्ट्स आणि एक किंवा दोन असे अनेक कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी वापरलेले असतात. द आर्मेचर इज हिंज्ड टू द योक अँड मेकॅनिकली लिंक्ड टू वन ऑर मोर सेट्स ऑफ मुव्हिंग कॉन्टॅक्ट्स. It is held in place by a spring so that when the relay is de-energized, there is an air gap in the magnetic circuit. मॅग्नेटिक सर्किट जे आहे ते मॅग्नेटिक सर्किट पूर्ण हवेमध्ये ओपन ठेवलेलं आहे. In this condition, one of the two sets of contacts in the relay pictured is closed and the other set is open. Other relay may have more or fewer sets of contacts depending on their function. म्हणजे त्याच्या कार्यावरती हे कॉन्टॅक्ट वगैरे काय असणार आहेत अवलंबून असतील. The relay in the picture also has a wire connecting the armature to the yoke. म्हणजे हा जो रिले आहे हा रिले कुठला आहे इलेक्ट्रोमेकॅनिकल पद्धतीने ऑपरेट होणारा रिले आहे. आता कुठलाही रिले जो असतो फंडामेंटल रिक्वायरमेंट्स ऑफ रिले त्या रिलेमध्ये कुठल्या रिक्वायरमेंट असायला पाहिजेत त्या रिलेमध्ये काय काय लक्षणं असायला पाहिजेत. तर फंडामेंटल रिक्वायरमेंट्स ऑफ रिले याच्यामध्ये पहिलं सिलेक्टिव्हिटी, सेकंड त्याचं ऑपरेटिंग स्पीड, सेन्सिटिव्हिटी अतिशय कमी याच्यावरती कमी करंटला किंवा कमी व्होल्टेजला किंवा कमी फ्रिक्वेन्सीला हा काय व्हायला पाहिजे लगेचच कार्यान्वित व्हायला पाहिजे. नंतर रिलायबिलिटी खात्रीलायक पाहिजे तो रिलायबिलिटी. सिम्प्लिसिटी त्याची रचना जी आहे ती रचना कशी पाहिजे साधी आणि सोपी पाहिजे म्हणून सिम्प्लिसिटी. आणि इकॉनॉमी आपल्याला तो रिले विकत घेताना कमीत कमी किमतीमध्ये काय व्हायला पाहिजे मिळायला पाहिजे किंवा कमी खर्चात उपलब्ध व्हायला पाहिजे. तर कुठल्याही रिलेमध्ये एवढ्या फंडामेंटल रिक्वायरमेंट्स काय आहेत आवश्यक आहेत. यामध्ये सिलेक्टिव्हिटी, स्पीड, सेन्सिटिव्हिटी, रिलायबिलिटी, सिम्प्लिसिटी आणि इकॉनॉमी ह्या ज्या 6 गोष्टी आहेत ह्या 6 गोष्टी त्या रिलेमध्ये असणं आवश्यक आहे. तर हे जे रिले जे आहेत टाइप्स ऑफ रिलेज डिपेंड ऑन इट्स फंक्शन. तर याच्या कार्यावरून रिलेचे पडणारे प्रकार प्रोटेक्टिव्ह रिले, रिक्लोजिंग रिले, रेग्युलेटिंग रिले, ऑक्झिलरी रिले, मॉनिटरिंग रिले हे याच्या फंक्शनवरून पडणारे प्रकार आहेत. आणि अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शन ऑफ रिलेचं कार्य कशा पद्धतीने चालतं, रिलेची आवश्यकता का असते, रिलेचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असतं हे या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद.